आयोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. फलटणमधील डॉक्टर प्रकरणी सुषमा अंधारेंचा नवा आरोप. डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव असल्याचा पुरावा. रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी दबाव. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आंदोलक आणि चाकणकर समर्थक आमने सामने. फलटण प्रकरणी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी. उद्याच्या मोर्चाआधी राज ठाकरेंना अटक करावी. वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी. राज ठाकरे प्रक्षोभक भाषण करतात म्हणत सदावर्तेंची मागणी. मुंबईत होऊ घातलेल्या सत्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे मोजके नेते होणार सहभागी. पक्षाकडून काही ठराविक नेत्यांना जबाबदारी. बिहार दौऱ्यामुळे सपकाळ मोर्चाला गैरहजर. विरोधकांच्या उद्याच्या मोर्चाला खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती. आपल्यावरती पाळत ठेवली जात असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत विचारला जाब. शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्ती करा. उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी. तर लोणकढी थाप मारून वेळ काढण्याचा प्रयत्न. ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल. आंदोलन थांबणार नाही. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत आंदोलन सुरू राहणार. दगाफटका झाल्यास फासावर जाण्याची तयारी. बच्चू कडूंचा इशारा. नागपुरात बच्चू कडूंचा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. घरी बसून बोलणं सोपं, लढणं कठीण. कडूंचा विरोधकांना टोला. आजच कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः लढावं. कडूंचं आव्हान. अभिनेत्री रुचिता जाधवशी रोहित आर्याने केला होता संपर्क. चित्रपट निर्माता असल्याचं सांगत चित्रपट तयार करायचा असल्याची केली बतावणी. नमस्कार, मी अमीर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. सरकारनं दिलेल्या तारखेवरून आता मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. 30 जूनची तारीख म्हणजे मेलाना शेतकरी तोवर. आता तातडीची गरज असताना ही तारीख देण्यात आली. यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही नाहीये. मात्र याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. तर जरांगे पाटील कोणत्या भावनेतून बोलले समजून घेऊ. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटलं असेल असं बच्चू कडू म्हणाले. 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं. मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026ला थकीत होणार. तर कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी पुन्हा सरकारला इशारा दिलेला आहे. कर्जमाफीत कारस्थान झालं तर सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान सरकारचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जात नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही असंही बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. सरकारने आधीच पुढाकार घेतला असता तर अशी वेळ आली नसती असंही कडू म्हणालेत. तर दगाफटका झाल्यास आपण फासावरती जायला तयार आहे असं विधान यावेळेला बच्चू कडूंनी केलंय. आंदोलन संपलं नाही.
जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है. नागपूरमध्ये झालेल्या एल्गार मोर्चानंतर बच्चू कडू सरकारकडून तारीख आणण्यात यशस्वी ठरलेले आहेत. मात्र ही तारीख आणताना जो ड्युरेशन मोठा आहे त्यावरून अनेक संशय जे आहेत ते शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मनात. आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत. भाऊ, खरं तर तात्काळ कर्जमाफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं नव्हतं. आता 30 जून 2026 पर्यंतची तारीख दिली आहे. हे तारीख मला एक समजत नाही, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणलं तर म्हणते एवढंच कोण पाणी आलंय, ते थोडंसं भरून पाहिजे होतं. हे काय प्रकार आहे? तुम्ही घरी बसायचं आणि बोंबलत राहायचं काय आमचं. मग तुम्हाला हे जर बरं वाटत तर तुम्ही आंदोलन करायला काय हरकत आहे? तुम्ही उतरा, तुम्ही आंदोलन करा बाबा. तुम्हाला हे जर आश्वासित वाटत नाही तर तुम्ही करायला काय झालंय? कोणाला अडवलं या देशामध्ये? माझं एक सांगा, का ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं ते तारीख सांगत होती ते का या तारखेला पाणी येईन, त्या तारखेला पाणी येईन. आम्ही सांगितलं पाणी आण आत्ता पाहिजे, त्यांनी सांगितलं अहो देतोय 30 जून 26 पर्यंत पाणी देतोय. संपला का नाही विषय? आता कर्जमाफीची घोषणा झाली का नाही? जे सरकार घोषणा करायला तयार नव्हतं, जे सरकार तारीख सांगायला तयार नव्हतं, आमची पहिलेपासून मागणी काय होती का आम्हाला तारीख पाहिजे, तारखेशिवाय आम्ही हटणार नाही. आणली का नाही आणली तारीख? मग याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतोय, शेतकऱ्याचंही मानतोय, माझ्या कार्यकर्त्याचंही मानतोय आणि माझ्या नेत्या ज्या होते सोबत त्यांचं पण मानतोय. पण बच्चू, आता हे 8 महिने या सगळ्या प्रक्रियेसाठी जाणार आहे. या 8 महिन्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? तुमचं काय लॉजिक आहे? माझं असं म्हणणं आहे का आता जर कर्जमाफी केली असती तर 24-25 ची झाली असती. म्हणजे जो 25ला कर्ज थकीत झाला असता त्यालाच फक्त माफी भेटली असती. आता काय होणार आहे? आता 25ला ज्यानं कर्ज घेतलं म्हणजे या वर्षात जो दुष्काळात सापडलेला कर्जदार आहे त्याचं थकीत कधी होणार आहे? 31 मार्च 2026ला. म्हणजे तो येणार आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. थोडं 5-7 महिने म्हणजे कर्ज माफीची घोषणा झाल्यावर वसुली थांबली का नाही थांबली, टेन्शन गेलं का नाही गेलं. बरं, तुमच्या हातात जो धागा आहे तो तुमच्या एका बहिणीला जोपर्यंत खात्यात पैसे येत नाही सरकारचे तोपर्यंत हा राहील. हा हिरवा धागा आहे, शेतकऱ्याच्या हरित क्रांतीचं प्रतीक आहे. याला सरकारनं लाल व्हायची वेळ येऊ देऊ नये.